बीटाचे पौष्टिक लाडू आज आपण बघणार आहोत। बीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि लगेचच खिसणीने बीट खिसायचं। मी येथे 5 बीट घेतले, 2 मोठे 3 छोटे। आता इथं बीट आपलं चांगलं खिसून झालं, लगेचच गॅसवरती कढई इथं गरम करायला ठेवूया। 2 चमचे तूप घालायचं कढईमध्ये। तूप चांगलं वितळलं की त्याच्यानंतर आपण बीट खिसलेलं ती घालायचं आणि एक 5 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्या बीटातलं पूर्णपणे आता पाणी आटले आणि वरून अर्धी वाटी दूध घालायचं। दूध घातल्यानंतर एक परत चांगलं 10 मिनिटं मिक्स करायचं। हळूहळू आपल्या बीटाचा कलर आता बदलायला लागलाय। वरून थोडेसे काजू बदामचे काप, अर्धी वाटी साखर घालायची। गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता साखर घातली की परत एक 5 मिनिटं चांगलं मिक्स करायचं। आता साखर वितळली ना, आपल्या हळूहळू इथं पाक बनायला सुरुवात होते। वरून सुक्या खोबऱ्याचं किस घातल्यानंतर एक 10 मिनिटं चांगलं मिक्स करायचं। आता साखरेचं बघा आपलं हळूहळू मिश्रण पूर्ण आटायला लागले आणि एक 10 ते 15 मिनिटानंतर ना आपला घट्ट असा गोळा बनायला सुरुवात होते। म्हणजे इथं बीटाचं लाडूचं मिश्रण आपलं पूर्णपणे तयार झाले। मिश्रण आता थंड होण्यासाठी ताटात काढून घ्यायचं। हाताला थोडंसं तूप लावायचं आणि लाडू मस्त असे वळून घ्यायचे। वरून थोडंसं सजावटीसाठी काजू लावायचे आणि बीटाचे असे पौष्टिक लाडू तयार झाले।